नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक रविवारी आणि सोमवारी आठवड्याभराच्या पूर्ण चालू घडामोडी हा व्हिडिओ आपला अपलोड होत असतो। त्यामुळं आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण आपला वेळ वाचवण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे। दर रविवारी आणि सोमवारी 9 वाजता आठवडाभराच्या चालू घडामोडी अपलोड होत असतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कुमार भास्कर वर्मन सेतूचे उद्घाटन केले आहे। तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर तो ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला आहे आणि हे कुमार भास्कर वर्मन सेतू हे आसाम मधील गुवाहाटी व उत्तर गुवाहाटीला जोडणार आहे। तर तो कुठल्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या म्युझियम रोडचे उद्घाटन कोणत्या शहरात झालेले आहेत? आता म्युझिकल रोड आता आपण बरेच रीलमध्ये वगैरे पाहत आहोत की मुंबईला हा रोड बनला आहे आणि गाणं कुठलं वाजतंय? तर जय हो हे गाणं वाजते। जे काही स्ट्रिप्स बनवल्यात त्या स्ट्रिप्सवरून 60 ते 80 किलोमीटर वेगाने जर आपली गाडी नेली तर जय हो हे गाणं वाजत आहे आणि हा म्युझिकल रोड हा मुंबई शहरात झालेला आहे। यानंतर तिसरा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटी रुपयांचा करारला मान्यता दिलेली आहे? तर आपण राफेल विमानं हे फ्रान्सकडून घेतलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स। यानंतर प्रश्न क्रमांक 4, 26व्या प्रतिष्ठित चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर ते आहेत डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद। हे दोघंही नेत्रतज्ञ आहेत आणि यांनी मोतीबिंदू होणाऱ्यावर शस्त्रक्रिया करून चांगला रेकॉर्ड बनवल्यामुळे यांना हा पुरस्कार दिला गेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा दिला आहे? आता आपल्याला माजी सैनिक दर्जा काय असतो हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा पण परीक्षेचा फॉर्म भरत असतो तेव्हा एक कप्पा माजी सैनिकांचा सुद्धा त्यामध्ये आरक्षणाचा असतो, बरोबर? मग हे जर पद भेटलं माजी सैनिकाचं तर त्यांना एक आपल्या सगळं जनरल कॅटेगरी बरोबर कॉम्पीट करायची गरज नाही, कारण त्यांना एक वेगळं आरक्षण असतं। आत्तापर्यंत जे काही सैनिकी 15 ते 16 वर्ष कार्य करून रिटायर्ड होतात त्यांना माजी सैनिक हे लागायचं, पण आत्तापासून मिलिटरीतील नर्सिंग सर्व्हिसेसला ज्या नर्सिंगच्या सर्व्हिसेस आहेत त्यांना पण माजी सैनिक हे पद लागणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय गृह मंत्रालय ईशान्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ईशान्य सल्लागार म्हणून अजित लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 7, 2026च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सूर्य आणि विश्वाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी NLST आणि NLOT या 2 महाकाय दुर्बिणीचे कुठे बसवल्या जाणार आहेत? तर ह्या 2 ज्या दुर्बीण आहेत त्या लडाखमध्ये बसवल्या जाणार आहेत। NLSI ही 2 मीटरपर्यंत 2 मीटर हिची क्षमता आहे, तर NLOT ही 13.7 मीटर एवढी या दुर्बिणीची क्षमता आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 8, सरकारने ग्राहक किंमत निर्देशांकासाठी 2012च्या जुन्या आधार वर्षाच्या जागी कोणते नवीन आधार वर्ष स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे? तर हा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण ह्या प्रश्नावर एकतर अर्थशास्त्रामध्ये तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो, अन्यथा आपल्या चालू घडामोडीमध्ये तरी
प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हा अर्थशास्त्राशी रिलेटेड प्रश्न आहे, त्यामुळे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न 100% येणार म्हणजे येणार। तर जो CPI आहे, ज्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो, या अगोदर 2012चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करत होता, पण आतापासून 2023-24 हे आधारभूत वर्ष म्हणून वापर करणार आहे CPI। त्याचबरोबर GDPचे सुद्धा आधारभूत वर्ष बदललेले आहे। या अगोदर GDP हा 2011-12 हे वर्ष वापरत होता, पण आता 2022-23 हे वर्ष वापरणार आहे आणि ही गोष्ट 27 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 9, ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापन आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला $182 दशलक्ष कर्ज जाहीर केलेले आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीचं जे काही पूर आणि धूप होती, त्यामुळं आसामला आशियाई बँकेने 182 कोटी दशलक्ष कर्ज जाहीर केलेले आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 10, भारतीय हवाई दल आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये संयुक्त इन स्वीट हवाई सराव 2026 आयोजित केला जात आहे? तर ते आहे थायलंड। आणि भारतीय हवाई दलामध्ये हा संयुक्त स्वीट इन हवाई सराव चालू आहे आणि तो अंदमान निकोबार या बेटावर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 11, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानी हे कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात विनाश केला आहे? तर गेझानी या चक्रीवादळाने मादागास्करच्या किनारपट्टीवर सगळ्यात जास्त विनाश केलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 12, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता हे पुस्तक आपल्याला परीक्षेत विचारत असतात आणि त्याचे लेखक, यावेळेस तर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला होता। मग आपण लक्षात ठेवायचं, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जनरल M नरवणे यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशात मिया मेटली यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडणूक जिंकली आहे? तर त्या आहेत बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधान झाल्यात आता, आणि त्या सलग तिसऱ्या वेळा जिंकलेल्या आहेत आणि त्यांची पार्टी किंवा त्या कुठल्या पार्टीच्या सदस्य आहेत? तर बार्बाडोस लेबर पार्टीच्या त्या सदस्य आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 14, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे नाव काय? तर आता नवीन इमारती बनलेल्या आहेत, आपले संसद भवनसुद्धा नवीन बनलेलं आहे। मग ह्या PMO जे ऑफिस असतं पंतप्रधानाचं कार्य करणारं, त्या ऑफिसचं नाव नरेंद्र मोदी यांनी बदलून सेवातीर्थ ठेवलं आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे नागरिक देवो भव। आणि 78 वर्ष जुनं जे साऊथ ब्लॉकमध्ये कार्यालय होतं, त्याऐवजी हे सेवातीर्थ आता नवीन कार्यालय बनलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 15, 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशाचे पुढचे पंतप्रधान कोण होणार आहेत? तर आता 2026च्या नंतर बांगलादेशमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यांची जी पहिलेची पंतप्रधान होती तिला फाशीची शिक्षा झालेली आहे, हे तर आपल्याला माहीत आहे। आत्ता सध्याला निवडणुका झाल्यानंतर तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे, ज्या पार्टीला 208 जागा मिळून घवघवीत यश मिळाले, हे पंतप्रधान होणार आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 16, आर्क्टिक प्रदेशात रशिया व चीनच्या वाढत्या कारवायांना तोंड देण्यासाठी कोणत्या संघटनेने आर्क्टिक सेंट्री मिशन सुरू केलेले आहे? तर ती नाटो संघटना आहे, जिने आर्क्टिक प्रदेशामध्ये रशिया आणि चीन हे घुसखोरी करत होते, त्यांच्या विरोधात हे मिशन आर्क्टिक सेंट्री मिशन सुरू केलेले आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 18, महिलांच्या आर्थिक सुरक्षतेसाठी कोणत्या राज्यांनी स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे? तर महिलांच्या आर्थिक
सुरक्षिततेसाठी केरळ राज्याने स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19, नागालँडमधील संगतम नागा समुदायाने अलीकडेच कोणत्या धोक्यात आलेल्या प्राण्याची शिकार आणि व्यापारी बंदी घातलेली आहे? तर तो आहे पेंगोलिन आणि हा सस्तन प्राणी आहे. त्याचबरोबर हा मुंग्या खाणारा सस्तन प्राणी आहे पेंगोलिन. या प्राण्याला नागालँडमधील संगतम नागा या समुदायाने शिकार करण्यास बंदी घातलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून लिम्फेटिक फ्लायरेसिस म्हणजेच हत्तीरोग हा नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर ते आहे 2027. जागतिक संघटनेने किंवा जागतिक स्तरावर हे लक्ष्य 2030 पर्यंत आहे लिम्फॅटिक फायलेरिया हे संपवण्याचं, पण आपल्या भारताचं लक्ष्य आहे 2027. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ते आहेत उदय कोटक, हे गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 22, दुर्मिळ आजार लायसोमोमल स्टोरेज डिसऑर्डर साठी समर्पित भारतातील पहिल्या सरकार समर्पित राष्ट्रीय बायो बँकेचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर ते आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. जो दुर्मिळ आजार आहे, जो आजार वंशपरंपरागत असतो किंवा त्याला आपण एक वंशपरंपरागत आजार असल्यामुळं ते काय करणार आहेत, तर जे काही DNA आहे ते स्टोअर करून या म्हणजे काय म्हणता येईल या एका चेंबरमध्ये ठेवणार आहेत. त्यालाच आपण लायसोमेमरियल स्टोरेज डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे, बँक म्हटलेलं आहे, बायो बँक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, कोणत्या देशाच्या नौदलाने पहिल्यांदाच संयुक्त नागरी दलाचा कमांड टास्क फोर्स 154 नेतृत्व स्वीकारलेले आहे? तर तो आपला प्यारा देश भारत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 24, अंदमान आणि निकोबार बेटाच्या कोणत्या बेटावर चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? तर सध्याला बारतंग जे बेट आहे, बारतंग बेट, या बेटावर अंदमान निकोबारवर चिखलाचा ज्वालामुखी उद्रेक पावलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 25, T20 विश्वचषकच्या इतिहासात अर्धशतक करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर तो आहे ईशान किशन. हा T20 विश्वचषकाच्या इतिहासात अर्धशतक करणारा पहिला यष्टिरक्षक बनलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 26, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवलेला आहे? तर 75वा क्रमांक मिळवलेला आहे हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 27, रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर वैद्यकीय मदत आणि मोफत उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर ती आहे PM राहत योजना. ही योजना जे रस्त्यावर अपघात होतात त्यांना 1.5 लाखापर्यंत जो काही उपचार असेल तो एकदम फ्री म्हणजे सरकारी खर्चातून देणार आहे. हे गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा नियम लागू आहेत PM राहत योजनेचे. यानंतर प्रश्न क्रमांक 28, आमदारांच्या उपस्थितीसाठी AI चलित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती ठरलेली आहे? तर आता त्याला आपण बायोमॅट्रिक म्हणतो. ते चेहऱ्याचा बायोमॅट्रिक उपस्थित करणारे म्हणजे जर आमदार उपस्थित झाले तर त्यांचा चेहऱ्याचा बायोमॅट्रिक स्कॅन केला जाईल, त्यांना सही वगैरे करण्याची गरज नाही. अशी विधानसभा आंध्र प्रदेशातील पहिली विधानसभा बनलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पहिल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचे उद्घाटन केलेले आहे? तर ते दिब्रुगड आसाममध्ये केलेले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग 27 आहे जो की
दिब्रुगढ आसाममध्ये आहे आणि जर युद्धजन्य परिस्थिती झाली तर जो आपला नॉर्मल रोड असतो, जो की दररोज गाड्या चालवण्याचा असतो, हा रोड ब्लॉक करून तिथेच विमान लँडिंग करण्याचं इमर्जन्सी लँडिंग रोड बनवलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 30, हिंदू स्टोरीज या पुस्तकातील 2026च्या प्रतिष्ठित आनंद कोटिश कुमारस्वामी पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर ते आहेत चारू गुप्ता यांना हिंदी हिस्टोरीज या पुस्तकासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31, एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर तो आपला भारत देश आहे, ज्याने एकूण 94 पदके जिंकून पहिलं स्थान मिळवलेलं आहे एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 32, भारतातील कोणत्या निमलष्करी यांच्यात श्वान पथकात तांगखुल हुई, जी की मणिपूरची प्रजाती आहे कुत्र्याची, आणि कोम्बाई ही तमिळनाडूमधील जनरल कुत्र्याची, जे स्थानिक कुत्रे आहेत त्यांची कॅटेगरी आहे, या कुत्र्यांचा समावेश केलेला आहे. तर आसाम रायफल्स या जे काही पथक आहे श्वान पथक, या श्वान पथकाने ही काळजी घेतलेली आहे की आपले आता जे बाहेरच्या देशातून कुत्रे मागवत होते हे बंद करून स्थानिक कुत्र्याला ट्रेनिंग देऊन ते कुत्रे आपण आता यूजमध्ये आणणार आहोत कोणत्याही लष्कराच्या मदतीसाठी. आणि ते कुठं झालं आहे? तर आसाम रायफल्स येथे झालेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 33, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या शहरात सुरू केलेली आहे? तर आता आपल्या देशाची सुद्धा डिजिटल प्रणाली पैसे येणार आहेत, जसं की बिटकॉईन वगैरे आहेत, त्याचप्रमाणे ही सुद्धा एक आभासी चलन व्यवस्था आहे आणि तिचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर गुजरात येथे केलेलं आहे. पण ही करन्सी कोण विकसित केली असा जर प्रश्न आला तर पंजाब नॅशनल बँक या बँकेने ही करन्सी विकसित केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34, राज्य सरकारने जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रावर QR कोड लावून करण्याची घोषणा केलेली आहे. तर आता जे काही 7/12 वगैरे असतील त्याच्यावर QR कोड दिला जाईल आणि ते स्कॅन केलं की जमिनीचा मालक कोण, त्याच्या अगोदर कोण होता मालक किंवा पूर्वीपासूनचा त्याचा दस्तऐवज येणार आहे आणि अशी व्यवस्था ओडिशा राज्यात चालू केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोणत्या प्रमुख भारतातील कंपनीने व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी USAचा परवाना मिळाला आहे? तर ती आहे रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. हिने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी व्हेनेझुएलामधून परवाना मिळवलेला आहे.